हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण पारंपरिक पद्धतीने खानदेशातील मस्त मेथीचे लाडू पाहणार आहोत। अजिबात कडू न होणारे 1.5 किलोचे लाडू बनवणार आहोत आणि 2-3 महिने टिकतील आणि भरपूर अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचे लाडू हे कडू होतील नाही। लहान मुलं पण हे आवडीने खातील। हे बघा मस्त असे बनले आहेत आणि काय काय घेतलं आहे, किती घेतलं आहे लाडू बनवण्यासाठी ते पण सांगणार आहे। गॅस ऑन केली आहे। गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये 50 ग्रॅम खसखस घातली। आता खसखस आपल्याला मस्त मध्यम गॅसवरती हे भाजून घ्यायची आहे, जास्त करपू नाही देणं। असं कंटिन्यू चम्मचने हलवत राहू। पूर्ण साहित्य काय काय घेतलं आहे लाडू मध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा। खूप खास होणार आहे आणि भरपूर तुम्हाला माहिती भेटणार आहे। आता हे थोडा वेळ भाजून घेतली, मी प्लेटमध्ये काढून घेते। आता याच कढईमध्ये 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलं, खिचून घेतलं आणि जे उरलेलं जे खिसल्या नाही जात होतं त्याचे असे तुकडे करून घेतले। आता हे पण मध्यम गॅसवरती मस्त असं खरपूस भाजून घेऊया। कंटिन्यू चम्मचनी असं हलवत राहू, करपलं नाही पाहिजे। थोडं पण खोबरं करपलं तर कांजट लागतं लाडू खायला, तर कंटिन्यू असं फिरत राहू। तर फ्रेंड्स, जे जे साहित्य लाडवासाठी घेतलं आहे तुम्ही नोट करून घ्या। हे जे लाडू आहेत हे आपले अजिबात कडू नाही झाले, तुम्हाला खूप आवडतील। तुम्ही या पद्धतीने बनवसाल तर सरळ साहित्य लिहून घ्या मी काय काय लाडवामध्ये घेतलं तर। आता हे बघा मस्त हे सुकं खोबरं मस्त असं भाजून घेतलं, हे पण परातमध्ये काढून घेते। खानदेशी पद्धतीने जे लाडू बनवले आहे यामध्ये काय काय वापरलं आहे ते मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन, या तुम्ही पण असं नोट करून घेऊ शकता, लिहू शकता लाडूचा व्हिडिओ बघता। आता 50 ग्रॅम गोडंबी, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम मनुके घेतले आहे, बेदाणे। आता हे कढईमध्ये टाकूया आणि हे पण कंटिन्यू असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला। हे ड्रायफ्रूट तुम्हाला वाटलं तर यामध्ये थोडासा तुम्ही तेलाचा वापर करू शकता। तर हे जे लाडू आहेत आपण तेलाचे बनवत आहेत खानदेशी पद्धतीने। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण घेऊ शकता, पण आपण आज खानदेशी पद्धतीने लाडू बनवत आहे तर पूर्ण तेलाचाच वापर होणार आहे। आता हे पण 2-3 मिनिटं मस्त असे ड्रायफ्रूट मी हलके भाजून घेतले। आता हे आपण काढून घेऊया। थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवू। आता आपण खानदेशी पद्धतीने लाडू बनवत आहे तर शक्यतोवर तिकडे तेलाचाच वापर जास्त होतो लाडवामध्ये, मेथीच्या लाडवामध्ये। तर तुम्ही लाकडी खाण्याचं तेल पण घेऊ शकता या शेंगदाण्याचं तेल पण घेऊ शकता। आता आपण तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि डिंक आपल्याला मस्त असा तळून घ्यायचा आहे। तर हा 100 ग्रॅम डिंक घेतला आणि जास्त नाही, असा थोडा थोडा टाकू आणि मस्त मध्यम गॅसवरती याला तळून घेऊ। एकखट्टे नाही टाकून द्यायचा, थोडासा कस टाकायचा आणि कंटिन्यू असं चम्मचने हलवत राहू। आतमधून कच्चा नाही राहायला पाहिजे, नाही तर वरून फुगून जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो। तर गॅस कमच करून घ्यायची आणि कंटिन्यू असं फिरवत राहायचं। आता काढून घेते, मस्त असा तळल्या गेलाय, नाही तर कलर बदलून जाते त्याचा। आता असंच थोडा थोडा डिंक टाकून आपल्याला पूर्ण हा वाटीवर डिंक तळून घ्यायचा आहे। आता पूर्ण डिंक तळून घेतला मी। आता त्याच कढईमध्ये अर्धा किलो खारीची पावडर घेतली, आता हे टाकायची आहे। हे आपल्याला मध्यम गॅसवरती मस्त अशी भाजून घ्यायची आहे। कंटिन्यू असं चम्मचनी हलवत राहू, नाहीतर कढईच्या तळ्याला चिटकून जाते खारी। आणि गॅस मध्यमच ठेवायची खारीक भाजायच्या वेळेस, कढईला चिटकते आणि काळसर होऊन जाते। आणि कंटिन्यू असं सराट्याने नाहीतर चम्मचनी फिरवत राहायचं। आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालूया
म्हणजे छान अशी भाजल्या जाईल. आता 3-4 मिनटं कंटिन्यू हे खारीक अशी परतून घेतली मी. छान हे भाजल्या गेली आहे आणि थोडी पण करपू नाही दिली. आता हे परातमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ गाळून घेतलं आणि 1 वाटी शिंगाड्याचं पीठ. शिंगाड्याचं पीठ मोजून घेतलं तर हे 100 ग्रॅम आहे. हे पण टाकते सोबतच आणि कंटिन्यू हे फिरवत राहते. गॅस कम करून घेते, कढई गरमच आहे तर. पीठ थोडंसं पण करपलं नाही पाहिजे. आता थोड्या टायमानंतर याचा असा हलकासा कलर बदलला आहे आणि करपून पण नाही दिलं. कंटिन्यू असं फिरवत होते मी. आता यामध्ये आपण तेल घालूया. एकखट्टी नाही देऊ टाकून, पहिले थोडं टाकू आणि फिरवत राहू. याच्या गुठल्या वगैरे आहे ते असं फोडून घ्यायचं चम्मचने. आणखी यामध्ये थोडं तेल घालते. थोडं सुकं सुकं वाटते पीठ आणि चम्मचने फिरवून घेते. पीठ छान भाजलं गेलं की छान असा सुगंध येतो. आता मस्त असं सुगंध यायला लागला आहे. आता आपण कंटिन्यू असं चम्मचने हलवत राहू. गॅस मध्यमच ठेवू. आता बराच टाइम झाले पीठ भाजून घेतलं आहे. मला याला 6-7 मिनटं लागले मध्यम गॅसवरती. मस्त असं भाजले गेलं आहे. एकदम असं पेढ्यासारखं दिसत आहे. आता गॅस बंद करते आणि हे पीठ जे आहे परातमध्ये काढून घेऊ. थंड व्हायसाठी ठेवू. आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण आणि डिंक मिक्सरमधून काढून घेऊया. खोबरं पण. आता हे खारीक आणि पीठ आपल्याला मिक्सरमधून नाही काढणं तर हे एका परातमध्ये काढून घेतलं मी. एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये पहिले आपल्याला हे खसखस बारीक करून घ्यायची आहे. ड्रायफ्रूट सोबत केली की बारीक होत नाही ते, तर अगोदर बारीक करून घेऊ. आता हे बघा अशी बारीक करून घेतली. हे परातमध्ये काढून घेते. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहेत ते बारीक करून घेऊ. एकदम असे बारीक करून घ्यायचं आहे, आबडधोबड नाही. डिंक पण टाकू थोडा थोडा आणि मिक्सरचं भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊ. हे बघा असं फिरून घेतलं. चम्मचने थोडंसं असं हलवून घेते, काढून घेते. चिटकला आहे. टाकते परातमध्ये. आता असंच पूर्ण हे ड्रायफ्रूट आणि हा डिंक मिक्सरमधून काढून घेऊया. सुकं खोबरं आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि हे पण आपल्याला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. असं बारीक करून घेतलं. चम्मचने असं थोडंसं काढून घेते. परातमध्ये टाकते. आता हे सर्व ड्रायफ्रूट आणि सुकं खोबरं आपण हे मिक्सरमधून फिरून घेतलं आहे. खानदेशी पद्धतीचे मेथीचे लाडू आहेत. तर 2 दिवस अगोदरच 50 ग्रॅम मेथी घेतली आणि मेथीला आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हलकंसं दाणे असे मोठे मोठे राहतायचे तर लवकर मिक्सरमधून निघले पाहिजे, तर थोडं कुरकुरीत होतील. तर असे भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती. आणि ही 1-2 दिवस लाडू बनवायच्या अगोदरच 1-2 दिवस अगोदरच मेथ्या असा भाजून घेऊन भिजू घालायचा आहे आपल्याला. तेव्हा लाडवात टाकायचा आहे. मग लाडू आपले कडू होतील नाही अजिबात. आता हे बघा असं थोडंसं फिरून घेतलं. प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड व्हायसाठी ठेवते. थंड झालेच की लगेच एक मिक्सरचं भांडं घेऊ. मिक्सरच्या भांड्यात टाकू
आणि हे बारीक याची अशी पावडर करून घ्यायची आहे. या तुम्ही दळून पण आणू शकता. हे बघा अशी पावडर करून घेतली. असं पीठ करून घ्यायचं आहे. आता हे बाउल घेतला, यामध्ये हे पीठ काढून घेते मेथ्याचं. बरीच लोक हा जो मेथ्या आहे खानदेशमधले लोक तेलात पण भिजू घालतात. तेलात भिजू घातल्याने जो मेथ्या आहे तो त्याचा कडूपणा जात नाही, फक्त तो भिजतो. पण दुधात भिजू घातले की त्याचा कडूपणा जातो. तर आता यामध्ये या पिठात दूध टाकलं आणि असं चम्मचने हलवून घेऊया. तर दुधातच भिजू घालायचं मेथ्या. याच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे. मस्त असं व्यवस्थित फिरून घेऊ. थोडं आणखी याच्यात जास्त बी टाकलं असतं चाललं असतं, पण एवढं बी ठीक आहे. आता हे फिरून घेतलं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 2 दिवसानंतर हे शूट करून घेतलं तर मी, पण आता हे दाखवत आहे तुम्हाला. हे बघा असं करून घ्यायचं आहे. आता 2 दिवसानंतर हे बघा असा कडक होऊन जाते, नाही तर असं दगडासारखे होऊन जातात. असं चम्मचनी फोडून घ्यायचं. हाताने असा चूर करून घ्यायचा. यामध्ये मस्त असं दूध जे टाकतो आपण ते आतमध्ये जाते आणि जो कडूपणा आहे तो कमी होऊन जातो. तो दुधाचाच वापर करायचा. तेलाने फक्त फुगतात ते, पण कडूपणा नाही कम होत. आता असा चुरमा करून घेतला. आता परत गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घालायचं. आता हा गूळ घेतला मी बारीक चिरून. तर हा अर्धा किलो मधून पण अर्धा घेतला. मोजून घेतला तर हा 1 वाटी येईन छोटी. तर जास्त गुळाचा वापर नाही करणार आपल्याला. खारीक पण अर्धा किलो घेतली ती, तर जास्त गोडवा होईल लाडवामध्ये. तो गूळ कमीच घ्यायचा. या तुम्हाला गूळ जास्त घ्यायचा असला तर खारीकचं पूट कम करायचं. आता यामध्ये जोपर्यंत याच्या गाठा असं विरघळत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं चम्मचनी फिरून घ्यायचं. आता हा गूळ वितळून घेतला. आता यामध्ये जो मेथ्याचं भिजलेला मेथ्या आहे हा घालूया आणि कंटिन्यू असं चम्मचनी फिरवत राहू. त्याच्या गाठा वगैरे आहे ते पण मस्त असे बारीक होऊन जातील आणि मिक्स पण होईल गुळामध्ये व्यवस्थित. तर हे जे लाडू आहेत आमचे ते खूप छान झाले होते. अजिबात कडूपणा नाही आला होता पूर्ण लाडूमध्ये. मुलं पण खात आहे अशा पद्धतीने बनवले की. गॅस कम करून घेतली मी. कंटिन्यू असं चम्मचनी असं हलवत राहू. आता गूळ पण मस्त वितळला आणि मेथ्या पण व्यवस्थित यामध्ये मिक्स झाला. आता आपण हे लाडवाच्या मिश्रणमध्ये टाकूया. पहिले हे चम्मचनी असं थोडंसं मिक्स करून घेते. आता यामध्ये जो वितळलेला गूळ आहे तो घालूया. लगेच हात नाही घालायचा. चम्मचने मिश्रणमध्ये व्यवस्थित गूळ मिक्स करून घेते. आता हे थोडीशी वेलायची कुटून घेतली हे घालते. तुम्ही थोडंसं जायफळ पण घेऊ शकता या त्याची पावडर पण घेऊ शकता. आणि चम्मचने असं मिक्स करून घेते. जे गव्हाचं पीठ आहे त्याला थोडंसं टाईम लागतो मिक्स करायला, तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा हे गरमच आहे तर लगेच हात नाही घालत. थोडंसं चम्मचने याच्या अशा गाठा फोडून घेते. आता थोड्या टायमानंतर थोडंसं थंड होऊ दिलं मी. या तुम्ही पंख्याखाली पण ठेवू शकता. आता हातानेच अशा ह्या गाठा मळून घेते. आता आपल्याला मस्त याचे लाडू ओढून घ्यायचे आहेत. जे गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाहीतर त्याच्या गाठ्या राहून जातात गुठल्या. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. खानदेशातले भरपूर व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर. लाडवाचे पण आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने बनवले आहे मी. विदर्भातले पण आहे, तर तुम्ही बघू शकता तुम्हाला बघायचं असेल तर.
आता हे बघा, हे मिश्रण व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं. याला थोडा टाईम लागला. जे गव्हाचं पीठ राहते ते मिक्स व्हायला थोडा टाईम लागते, पण ते करून घ्यायचं. दोन्ही हाताने मस्त असं चोळून घ्यायचं. आता हे बघा, यामध्ये तेल बी टाकायची गरज नाही. मस्त असे हे लाडू ओढल्या जातात. तुम्हाला तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण खानदेशमधले लाडू आहेत तर तेलाचाच वापर केला जातो जास्त, तर जसं मेथीच्या लाडवाला. आता आपण याचे मस्त असे लाडू वळून घेऊ. काहीच वेळ लागत नाही. हे बघा, आता यामध्ये तेल टाकायची गरज नाही. मस्त, जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही, असे लाडू वळून घेऊ. हे बघा किती पटकनी झाला. खायला पण छान लागतो, कडू अजिबात नाही आहे. या पद्धतीने करा, तुमचे लाडू अजिबात कडू नाही होतील. प्लेटमध्ये ठेवते याला. आता आणखी एक ओढून दाखवते तुम्हाला. असे सर्व 1.5 किलोचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आणि हे मिश्रण इतकं मस्त झालं ना की काहीच वेळ लागून नाही राहिला लाडू बनवायला. हे बघा किती पटकनी होता. असे सर्व लाडू आता मस्त असे ओढून घेते. दोन्ही हाताने करते, लवकर होतील. तर झाले आहेत सर्व हे लाडू ओढून घेतले मी. मस्त असे लाडू झाले आहेत. मेथी पूर्ण खानदेशी पद्धतीने 1.5 किलोचे लाडू मेथ्याचे झाले आहेत. नक्की तुम्ही पण बनवा, खूप छान लाडू होत आहे, अतिशय पौष्टिक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब.